पासून 57 मिनिटे झाली आहेत. ऐकूयात ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. रिझर्व्ह बँकेनं यंदाही व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे रेपो दर 5.25% कायम राहील आणि इतरही दर जैसे थे राहतील. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी पतधोरण आढावा समितीच्या 3 दिवसीय बैठकीनंतर आज निर्णय जाहीर केले. गेल्या वेळच्या तुलनेत आर्थिक वृद्धी दराचा अंदाज 1% वाढवून 6.7% केल्याचं ते यावेळी म्हणाले. किरकोळ चलनवाढीवर आधारित महागाईचा दर अंदाज मात्र 5.1% वरून 5% केल्याची माहिती त्यांनी दिली. कर्जावरील व्याजदरांमध्ये पारदर्शकता राहण्यासाठी नियामकीय सुधारणा करण्याचा मानस मल्होत्रा यांनी व्यक्त केला. सहकारी बँकांचे परवाने पुन्हा खुले करण्यासाठी दिशानिर्देशांचा मसुदा रिझर्व्ह बँक जाहीर करणार आहे. तसंच ग्रामीण सहकारी बँकांच्या कर्जांवर लक्ष ठेवण्यासाठीच्या सुधारित नियमावलीचा मसुदाही बँकेकडून प्रसिद्ध केला जाणार आहे. पश्चिम आशियात पुन्हा संघर्ष झाल्यामुळे रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांनी चिंता व्यक्त केली आहे. यामुळे जागतिक व्यापार साखळीत अडथळे निर्माण झाले असून बाजारात अस्थिरता निर्माण झाल्याचं ते म्हणाले. नीट परीक्षेच्या मुद्द्यावर विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या कथित पोलीस कारवाईसह विविध विषयांवर विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलंय, तर राज्यसभेचं कामकाजही विरोधकांच्या गोंधळामुळे दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलंय. भंडारा जिल्ह्यातील सावरला इथल्या गांधी विद्यालय आणि उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय कौशल्य पात्रता NSQF उपक्रमाअंतर्गत प्रत्यक्ष शेतात उतरून धान रोवणीचा अनुभव घेतला. शालेय शिक्षणासोबत शेती कौशल्य आत्मसात करण्याच्या उद्देशानं राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. भंडारा शहरातील विविध भागात सुरू असलेल्या नाली बांधकामामुळे निकृष्ट दर्जाचं काम होत असल्याच्या तक्रारीनंतर नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी संबंधित कामाची पाहणी केली. पाहणीत त्रुटी आढळल्यानं निकृष्ट बांधकाम तातडीनं तोडून नव्यानं करण्याचे आदेश देण्यात आले आहे. आदेशाचं पालन न करणाऱ्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याचा इशारा दिला आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी 6:05 ऐकता येईल. नमस्कार.